पुढची बातमी आपण पाहूयात। अॅनालॉग पनीरवर राज्यामध्ये वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। हॉटेल्समध्ये देखील अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आलेली आहे, तर पनीर बनवणाऱ्या व्यावसायिकांना दिलासा मिळतोय। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूया। आपण आता आहोत सुधीर डेअरीच्या दुकानात आणि आपल्या समोर हे फ्रेश पनीर आहे। आपण बघतोय की हे जे पनीर आहे हे फ्रेश पनीर अगदी स्पॉन्जी आणि अतिशय तोंडात विरघळणारं असं हे पनीर आहे, ज्यामध्ये रबर टाईप हे लागत नाही। यामध्ये आपण जर बघितलं तर ह्याचे तुकडे देखील जे आहेत ते सहज पडतात। आपल्याबरोबर खरं तर सुधीर डेअरीचे जे मालक आहेत ते आपल्याबरोबर आहेत। त्यांना आपण विचारणार आहोत की नेमकं अॅनालॉग पनीर आणि साधं पनीर यामध्ये फरक काय आहे, कशा पद्धतीने हा फरक आपण प्रेक्षकांना सांगू शकतो। नॉर्मल पनीर हे मुळात गाईचं किंवा म्हशीच्या दुधापासून बनवलं जातं। त्याला हीटअप करून कर्डल केलं जातं इदर विथ लेमन और सायट्रिक ॲसिड, आणि हे इट्स अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन किंवा कॅल्शियम। आणि तेच ॲनालॉग पनीरमध्ये काय जे होतं ते दुधातलं मिल्क फॅट असतं त्याला रिप्लेस केलं जातं इदर विथ पाम ऑइल और एनी सोर्स ऑफ व्हेजिटेबल फॅट। ते आपल्या म्हणजे इट कॅन कंटेन हाय लेवल ऑफ ट्रान्स फॅट, जे आपल्या हार्ट डिसीजचे लक्षणं देऊ शकतात। डेफिनेटली डिमांड वाढणार पनीरवर, कारण की ॲनालॉग पनीर हे कमी रेटमध्ये सेल केलं जातं आणि नॅचरल जे पनीर आहे त्याचं कॉस्ट हायर आहे, आणि मॅन्युफॅक्चरिंग जे मेथड म्हणजे कॉस्टिंग आहे ते पण नॅचरल पनीरला जास्त होतं आणि ॲनालॉग पनीर हे कमी रेटमध्ये बनू शकतो। त्यामुळे आता वर्षभरासाठी अॅनालॉग पनीर आपल्या जेवणातूनच हद्दपार झालेलं पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।